नमस्कार प्रेमीवीरांनो, स्वागत आहे आजच्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी पावसात भिजत असताना कोणावर तरी प्रेम केले का? जर केलं असेल तर ही कथा खास तुमच्यासाठी आहे, आणि नसेल केलं तर ही कथा तुम्हाला ते शिकवेल. ही कथा पूर्ण ऐका, कारण शेवट तुमच्या आठवणीत राहील. तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे पावसातला तो क्षण. मित्रांनो, पावसाला त्या दिवशी जणू काही थांबायचंच नव्हतं. रस्त्यावरच्या दिव्यांभोवती थेंब नाचत होते आणि बस स्टॉपवर उभी असलेली मीरा स्वतःशी झगडत होती. पावसाची भीती नव्हती, भीती होती ती जुन्या आठवणींची. पावसातच तिने स्वतःला पहिल्यांदा हरवलं होतं. आज उशीर झाला. तो आवाज अचानक कानावर पडला. ओला शर्ट, थोडी विस्कटलेली केस आणि डोळ्यात मात्र अनोळखी थकवा. तो होता अमोल. तो तिच्या शेजारी उभा राहिला, छत्री अर्धी तिच्यावर धरत. मग मीरा म्हणाली, ओले व्हाल, तुम्ही आधीच भिजलेली दिसता, असं तो हसत म्हणाला. त्या एका वाक्यात काहीतरी हललं. नजरा भिडल्या आणि वेळ थांबली. पहिली ओढ. त्या दिवसानंतर ते मुद्दाम त्याच वेळेची बस पकडू लागले. शब्द हळूहळू वाढत गेले. आधी पाऊस, मग काम, मग आयुष्य. मीरा फार कमी बोलायची. अमोल जास्त बोलायचा, पण तिच्या समोर तोही शांत व्हायचा. एक दिवस त्याने विचारलं, इतकी शांत का असतेस? मीरा हसली, पण डोळे नाही. कारण खूप काही बोललं की माणूस रिकामा होतो. त्या क्षणी अमोलला जाणवलं, ही मुलगी प्रेमासाठी घाबरलेली आहे. स्पर्शातलं सत्य. त्या संध्याकाळी पाऊस जोरात होता. बस आली नाही. दोघं एका जुन्या चहाच्या टपरीवर उभे होते. थंडीमुळे मीराचे हात थरथरत होते. अमोलने सहज तिचा हात धरला. तो स्पर्श जास्त काही नव्हता, पण मीरासाठी तो पहिला सुरक्षित स्पर्श होता. तिला असं जाणवलं, ती हात सोडू शकली नाही आणि तोही. त्या क्षणी दोघांनाही कळलं, हे फक्त आकर्षण नाही, ही एकमेकांबद्दल वाढणारी ओढ आहे जी थांबतच नाही. भावनांचा विस्फोट. दिवस गेले, गप्पा वाढल्या, नजरा खोल झाल्या, पण मीरा अजूनही स्वतःला आवरायची. आपण जास्त जवळ येतो, ती एक दिवस म्हणाली. आणि अमोल म्हणाला, मला चालेल. तो शांतपणे, शांत आवाजात म्हणाला, पण तुला नसेल तर मी थांबेन. ते शब्द ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदा कोणीतरी तिला दबावाशिवाय प्रेम दिलं होतं. ती रात्र. त्या रात्री पाऊस थांबला. आकाश स्वच्छ होतं, पण मीराच्या मनात मात्र वादळ होतं. ती अमोलकडे गेली. मी तुटलेली आहे, ती म्हणाली. माझ्या आत खूप भीती आहे. अमोलने तिच्या कपाळावर हलकासा हात ठेवला. मला परिपूर्ण व्यक्ती नकोय, मला तू हवीस. मीरा रडली. त्या रडण्यात वर्षानुवर्षाची दडपलेली वेदना होती. तो क्षण अंगावर शहारे आणणारा होता, कारण त्या मिठीत शरीर नव्हतं, पूर्ण आत्मा उघडा पडलेला होता. मी तुझ्यावर प्रेम करते, मीरा हळूच म्हणाली. तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. अमोल हसला, डोळे ओले. मला माहीत होतं. त्याच पावसाने सांगितलं होतं. आजही पाऊस पडतो, बस स्टॉप बदललाय, आयुष्य पुढे गेले. पण मीरा आणि अमोलसाठी पाऊस म्हणजे पहिला स्पर्श, पहिली भीती आणि पहिलं खरं प्रेम. काही प्रेम कथा गाजत नाहीत, त्या मनात पावसासारख्या हळूच बरसत राहतात. सकाळ झाली. पाऊस थांबला. मीरा उठली. आरशात पाहिलं. तीच होती, पण मात्र आतून बदललेली. आपण पुढे काय? तिने विचारलं. अमोल शांत होता, पावसासारखा. तो म्हणाला, कधी जास्त, कधी कमी, पण थांबणार नाही. त्यावर मीरा हसली, पण डोळे मात्र ओले झाले. आयुष्य सोपं नव्हतं. जबाबदाऱ्या होत्या, नाती होती. ते रोज भेटू शकत नव्हते. कधी आठवड्यांनी, कधी महिन्यांनी, पण प्रत्येक भेट पहिल्यासारखीच ओलसर होती. कधी स्टेशनवर निरोप, कधी फोनवर शांतता. ते वेगळे होते, पण तुटलेले नव्हते. बऱ्याच वर्षानंतर त्याच बसस्टॉपवर पाऊस पडत होता. मीरा एकटी उभी होती. अमोल आला. दोघं हसले, काहीही न बोलता. आपण जिंकलो नाही, मीरा म्हणाली. अमोल हळूच म्हणाला, पण हरलोही नाही. पाऊस पुन्हा सुरू झाला, हळू, खूप हळू. काही प्रेमकथा लग्नात संपत नाहीत, त्या आठवणीत जिवंत राहतात, अगदी पावसासारख्या, ज्या थांबत नाहीत, फक्त हळूच बरसत राहतात. ही होती पावसातल्या त्या क्षणाची ही कथा. मित्रांनो, आजची कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि अशाच नवनवीन तुमच्या जुन्या आठवणींना उजाळ्या देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.